नमस्कार मंडळी, कसे आहात? आणि आपला नेहमीचा प्रश्न ऐकताय ना? मोहब्बत कथा आता रंगत चालली आहे. चला आता नेहमीप्रमाणे पटकन झलक पाहूयात की आजच्या भागात काय होणार आहे. कोर्टात अचानक एक माणूस व्हीलचेअरवर येतो आणि सगळं उलटपालट करतो. कोण आहे तो? आणि सत्या खरंच गुन्हेगार आहे का? हे तुम्हाला माहीत असलं तरी खरं काहीतरी लपलेलं आहे. चला तर मग पाहूयात आपण आजचा मेन भाग. जेव्हा सत्य अपूर्ण असतं तेव्हा खोटंही सत्यासारखं वाटायला लागतं. पण आज कोर्टात जे घडलं त्यानंतर सर्वांच्या नजरा बदलल्या. ACP सावंत पुन्हा जिवंत का आणि कसा? सत्याचा खरा चेहरा काय आणि आरोहीचा राग पश्चातापात का बदलला? पहा आजचा संपूर्ण एपिसोड, जो तुमच्या हृदयाचा ठाव घेईल. चला आता मेन कथेला वळूयात. मिलॉर्ड, मला काही सांगायचं आहे. तोच एक आवाज येतो तसे सर्वजण मागून येणाऱ्या आवाजाकडे पाहायला लागतात. तर एका हातात सलाईन, डोक्याला पट्टी, पायाला फ्रॅक्चर आणि ती स्वतः व्यक्ती व्हीलचेअरवर. मागे एक डॉक्टर सलाईनची बाटली अडकवलेल्या स्टँडला घेऊन वैतागलेल्या अवस्थेत समोरच्या न्यायाधीशांकडे पाहत असते. कोण आहात आपण आणि हा काय प्रकार आहे? न्यायाधीश त्या व्यक्तीला पाहून रागात बोलतात. खरं तर त्या व्यक्तीला पाहून न्यायाधीश साहेबांना अंदाज आला होता की ते कोण आहेत, पण विश्वास बसत नव्हता म्हणून ते तसं म्हणाले. सर, मी ACP सावंत. तुम्ही तर ओळखता ना मला? ते बोलतात तसं आता आरोहीचंही त्या माणसाकडे लक्ष जातं. ती एकटक पाहत राहते. तिला काही क्षण कळतच नाही की हे खरं आहे का, कारण त्याने आत्महत्या केली असं नुकतंच सांगितलं होतं. त्यामुळे विश्वासच बसत नव्हता तिला आता. त्यात शिवाय क्लिपही होती की ते डोंगराखाली पडलेले. मग हे सर्व काय होतं? त्यामुळे ती अजून गोंधळून गेली होती. सावंत सर, ती अस्पष्ट पुटपुटली. दादासाहेब, लवकर शुद्धीवर आलात की, आणि तेही वेळेत. तर दुसरीकडे किंचित गालात हसत सत्या मनाशी बोलतो. आरोही त्याच्याकडे गोंधळून पाहते, पण त्याला काहीच वाटत नाही असं चेहऱ्यावरून कळत होतं. ना आश्चर्य, ना आनंद, ना दुःख होतं त्याच्या चेहऱ्यावर. त्यामुळे तर अजूनच गोंधळून जाते. तुम्हाला माहीत होतं सर जिवंत आहे? ती अविश्वासाने त्याच्या चेहऱ्याकडे पाहत बोलते, पण तिच्या या प्रश्नावर तो फक्त गालात हसतो. हो, मला माहीत आहे की तुम्ही ACP सावंत आहात, पण तुम्ही जिवंत कसे? न्यायाधीशही आता प्रश्नांमध्ये अडकले होते. हो, सांगतो सर्व, ते यावर हसून बोलतात. पण त्यासाठी तुम्ही कटघरात या. जज साहेब त्याला एकीकडच्या सत्याच्या विरुद्ध साईडला असलेल्या कटघराकडे निर्देशून बोलतात तसं तो डॉक्टरला खुणवतो. डॉक्टरही मग चुपचाप लवाजमा घेऊन ती व्हीलचेअर ढकलत त्या कटघरात आणतो. नेहमीप्रमाणे मी जे बोलेन ते सत्य सांगेन असा शपथविधी घेतो तो. आता बोला, तुम्ही जिवंत कसं काय? आता न्यायाधीश त्याला सवाल करतात. हो, पण मला आधी काही बोलायची संधी द्यावी मिलॉर्ड, ते नम्रतेने बोलतात. सत्या मात्र खाली मान घालून उभा असतो, तर आरोही आता हे काय सांगणार या भावनेने पाहत असते. परवानगी मान्य आहे, न्यायाधीश साहेब त्याला हसून बोलतात. सर, मी ACP सावंत हे तर तुम्हा सर्वांना माहीत आहे, पण आता यापुढे मी जे काही बोलणार आहे त्यातील प्रत्येक शब्द खरा असणार आहे. इथे असणाऱ्या काहीच लोकांना या खेळाबद्दल माहिती असेल. खेळ, मी खेळ म्हणालो कारण हा एक खेळच होता, माझ्या आणि माझ्या मावशीच्या परिवाराशी खेळलेला. ते आता उद्विग्न होऊन बोलत होते. सर्वांच्या चेहऱ्यावर कुतूहल होतं सर्व जाणून घेण्यासाठी. सत्या मात्र कुस्तीत असला. अजून काय ड्रामा करणार आहे त्यांनाच माहीत, तो मनातल्या मनात पुटपुटला. सत्या, तुलाही आज बऱ्याच गोष्टी समजल्या जाणार आहेत ज्यापासून तू अनभिज्ञ आहेस. तुला वाटतंय ना माझ्याबाबत तिरस्कार वगैरे? तोही माझा ऐकल्यानंतर सहज मोडून पडेल. तुलाही एक राज माहीत नाही की मी तुझा मावस भाऊ नसून सख्खा भाऊ आहे. तुझे आई बाबा म्हणजेच माझे मावशी काका आपल्या दोघांचेही आईवडील आहेत. आपल्या मावशीने मला दत्तक घेतलं होतं मी 4-5 वर्षाचा असतानाच. सावंत सर बोलतात आणि ही नवीन माहिती
ऐकून आरोहीबरोबर आता सत्यालाही शॉक बसतो. ACP सावंत सर, तो पुढे बोलणार तसं न्यायाधीश त्याला मध्येच टोकतात. आपण आपले पर्सनल इश्यूज बद्दल नाही, तर आपण बाळासाहेब परांजपे यांचा खरा कोणी आणि तुम्ही जिवंत कसं यावर न्यायनिवाडा करायला जमलो आहोत हे लक्षात ठेवून त्या संदर्भातच वाच्यता करावी. न्यायाधीश त्यांना खडसावतात. हो मिलॉर्ड, आय नो. मलाही तुमच्या सर्वांचा वेळ किती अनमोल आहे याची जाण आहे. तरीही क्षमस्व. पण आपण बाळासाहेब परांजपे यांच्याबद्दल बोलत आहोत, तर सर्वच पार्श्वभूमी आपल्याला सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे. पण तरीही सावंत सर थोडा खेद दाखवून आपलं म्हणणं रेटत बोलतात. ओके. न्यायाधीश अगदी नाईलाजाने बोलतात. सांगा. मी रेवती कदम व प्रीतम कदम यांचा मोठा मुलगा, जो नंतर काही वर्षातच रेवतीची धाकटी बहीण सुनंदा यांनी दत्तक घेतल्याने तिकडे शिफ्ट झालो. तर सत्या हा माझा धाकटा भाऊ. मावशीच असल्याने मला तिथे काहीच इश्यू नव्हता आणि तेव्हा मला आपण दत्तक आहोत हे माहीतही नव्हते. 4 वर्षापूर्वी माझ्या खऱ्या बाबांचा अपघात झाला. त्याचवेळी अपघाती निधन अशी नोंद झाली होती, तेही माझ्याच चौकीत, जिथे मी जस्ट जॉईन झालो होतो. आम्हीही म्हणजेच सर्व नातेवाईक सर्वांनी ते स्वीकारले होते की काकांचा मृत्यू अपघातातच झाला. पण माझ्या खऱ्या आईला, रेवतीला हे मान्य नव्हतं. ती एक दिवस मला भेटून तिच्या संशयाबद्दल बोलली. तेव्हा माझे काका म्हणजे सत्याचे वडील प्रीतम कदम आणि आरोहीचे वडील आदित्य परांजपे, बाळासाहेब यांचे सुपुत्र, हे सत्यारोही नावाच्या मिलचे पार्टनरशिपमध्ये आधी मालक होते. पण त्याचबरोबर ते कॉलेजचे मित्रही होते. सगळं काही सुरळीत चालू असताना अचानक मिलला घाटा व्हायला लागला, ज्यात प्रीतम काका व आदित्य काकाचे रोज छोट्या कारणांवरून खटके उडवत होते, असं मी तपास केल्यावर मला समजलं. रेवती आईच्या म्हणण्याला मी दुजोरा दिला नसला तरी तिच्या समाधानासाठी मी तपास करत होतो आणि त्यातच मला समजले की गाडीचे आधीच ब्रेक फेल करण्यात आले होते. म्हणून मग मी तिथल्याच एका जुन्या कामगारांशी बोलायला सुरुवात केली. त्यातून कळालं की आदित्य काकांनी त्यांना आदल्या रात्रीच भांडणातून जेवे मारण्याची धमकी दिली होती आणि माझा व रेवती आईचा संशय खरा ठरला. म्हणून मी त्यांच्या घरीही गेलो होतो, तर तिथे कळालं की त्यांचाही अपघाती मृत्यू झाला आहे. 3 दिवस झाले होते तिच्या आई वडिलांना जाऊन. माझ्या हाती त्यामुळे निराशा आली. पण मी शांत बसू शकत नव्हतो, म्हणून मी परत शोध घ्यायला लागलो. त्यातच मला समजलं की ज्या दिवशी प्रीतम काकाचा मृत्यू झाला त्या दिवशी आदित्य काका आणि त्यांची फॅमिली 2 दिवसांच्या ट्रिपसाठी गेली होती. पण शेजारी जिथे सांगून गेले होते तिथे नाही, तर दुसऱ्याच ठिकाणी. तसा माझा त्यांच्यावरचा संशय अजून बळावला. मला खात्रीच झाली की यामागे नक्कीच आदित्य काका आहेत. मी कारची परत तपासणी केली असता मला काही पुरावे सापडले, जे मी आमच्या सत्यारोही मिलच्या मध्येच अशा ठिकाणी लपून ठेवले. आणि त्या शोधात आईने सत्य उघड केले की मी त्यांचा मुलगा आहे. ते सांगत होते. मनात आपल्या बापाबद्दल असलेलं प्रेम दिसत होतं आणि आरोहीच्या वडिलांसाठी असलेला द्वेषही दिसून येत होता. हे सर्व खोटं आहे न्यायाधीश साहेब. तोच ते ऐकून आरोही रागात बोलते. तिला सावंत सरांनी सांगितलेला प्रत्येक शब्द खोटा वाटत होता आणि आता ती त्या दोघांकडे रागात पाहत होती. सावंत सरांकडे सुद्धा, कारण तेही आपल्या दुश्मनाचा मुलगा आहे हे सत्य कळाल्याने. ऑर्डर ऑर्डर. तसं तिचं बोलणं ऐकून न्यायाधीश तिला शांत व्हायला सांगतात. इन्स्पेक्टर आरोही, आपल्याला जे काही बोलायचं आहे ते कटघरात येऊन सांगा. न्यायाधीश बोलतात तसं तीही मग कटघरात येते आणि सत्या साईडला उभा राहतो. तोही सध्या ऐकून शॉकमध्ये होता. त्याला दादासाहेब आपले भाऊ आहेत ही गोष्ट अजून पचनी पडली नव्हती. सर, हे ACP सावंत सर जे बोलत आहे ते खोटं आहे. माझ्या आईवडिलांचा खून इन्स्पेक्टर सत्याचे वडील प्रीतम कदम यांनीच केला आहे, कारण त्यांना माझ्या वडिलांचा राग होता. ते माझ्या वडिलांची प्रगती पाहून जळायचे आणि आता जे त्या मिलबद्दल बोलत आहे ती प्रत्यक्षात कदम यांचीच आहे. माझ्या वडिलांचा वेगळा बिझनेस आहे, जो माझ्या वडिलांना पिढीनपिढी असलेला बिझनेस आहे. आमच्या 7 पिढ्या त्या बिझनेसवर आपलं आयुष्य आरामात काढतील इतका तो मोठा आहे. परांजपे ग्रुप कोणाला माहीत नाही फॅशन वर्ल्डमधील? ती आता जरा दात ओळखातच बोलते. पण त्यांना त्या बिझनेसमध्ये पार्टनरशिप हवी होती, जी माझ्या वडिलांना मान्य नव्हती आणि म्हणूनच एक दिवस त्यांनी माझ्या वडिलांचा अपघात घडवून खून केला. ती आपला मुद्दा मांडते. आणि याला पुरावा? न्यायाधीश आता गंभीर होतात.
पुरावा? पुरावा तर आता माझ्याजवळ नाही, पण मला हे सगळं माझ्या आजीने, माझ्या आजोबांनी सांगितलं आहे आणि ते माझ्याशी खोटं का बोलतील? पण सध्या ते या जगात नाही. त्यांचा खून या सत्याने केला. ती रागात सत्याकडे पाहत बोलते. इन्स्पेक्टर आरोही, परत तुम्ही तीच चूक करत आहात. एक लॉकेट पुरावा नाही होऊ शकत एखाद्या इसमाला गुन्हेगार बनवण्यासाठी. हे मी तुम्हाला नव्याने सांगू का आता? न्यायाधीश आपल्या आवाजात कठोरता आणत बोलतात. सॉरी सर, पण ACP सर जे म्हणत आहेत की ती सत्यारोही नावाची मिल होती आणि त्यांनी ते सर्व पुरावे तिथेच लपवले आहेत, तर ते खोटं आहे सर, सपशेल खोटं. तिथे मी व कामते सरांनी पूर्ण खोली पिंजून काढली आहे, जिथे आम्हाला फक्त हाच मोबाईल भेटला जो मी तुम्हाला दिला. आणि ती मिल म्हणाल तर त्या मिलसमोर के मिल अशी पाटी लावली होती. मला चांगलंच आठवते. वाटल्यास आपण परत कन्फर्म करू शकतो. तिने आपल्या मनातील शंका आता बोलून दाखवली. हो मिस आरोही, मला तुमचं म्हणणं पटत आहे. तिचं बोलणं होताच आता सावंत सर पुन्हा बोलायला लागतात. तुम्ही जी पाटी के नावाची म्हणत आहात ती मीच लावली होती. तुम्हाला आठवत असेल त्या दिवशी मी उशिरा आलो होतो, कारण हेच सर्व काम मला हा खून सत्यानेच केला आहे असंच दाखवायचं होतं आणि त्याच्यावर संशय यावा म्हणूनच मी तुमच्या नावाची ती पाटी काढून तेथे के नावाची पाटी लावली होती. ते लॉकेट मीच मुद्दाम फेकलं होतं. मिल तशीही ती सत्याच्याच नावावर आणि तुमच्या नावावर होती, जी मी फक्त सत्याच्या नावावर आहे असं दाखविण्यात यशस्वी झालो, कारण मेलेल्या तुमच्या आजोबांच्या अंगठ्यांचा ठसा घेऊन. ते अशिक्षित असल्याचा तेवढाच मला फायदा झालेला. मी खून केला आणि मी आखलेला प्लॅन सक्सेस झाला होता जवळजवळ. पण मला हे माहीत नव्हतं तोपर्यंत की तुम्ही आदित्य काकांची मुलगी आणि बाळासाहेब परांजपेंची नात आहात म्हणून, कारण तसं कधी उल्लेखच नव्हता. मला वाटतंय तुम्ही तेव्हा दुसऱ्या शहरात आपलं शिक्षण पूर्ण करत होता आणि मला तसंही आदित्य काकांच्या बाकीच्या घरातील लोकांशी काहीच काम नव्हतं. माझा बदला तर फक्त तुमच्या डॅडशी होता, जो मी काही करायच्या आधीच पूर्ण झाला होता. आणि राहिला प्रश्न पुराव्यांचा, तर मी तिथल्याच मिलच्या एका तळघरात लपून ठेवले आहेत, जे लगेच कुणाच्याच लक्षात येणार नाही. त्यांनी तिच्याच काय संपूर्ण कोर्टात आलेल्या लोकांच्या शंकेचे निरसन केले, पण तरीही काही प्रश्न अजून निरुत्तरच होते. पण ACP, आजोबांचा खून करण्यामागे कारण काय? कारण आत्ताच तुम्ही म्हणालात की त्यांचा अपघात झाल्याने तुमचा बदला पूर्ण झाला होता तर. आणि सत्यजितला या केसमध्ये का अडकवायचे होते तुम्हाला? न राहून न्यायाधीशानेच विचारले. केस इंटरेस्टिंग जीवनच चालली होती आता. त्या दिवशी मी बाळासाहेबां परांजपे ना याच मिलमध्ये बोलावून घेतलं होतं. मला त्यांना जाब विचारायचा होता की त्यांच्या मुलाला असं कसं त्यांनी करून दिलं. मला समजलं होतं तोपर्यंत की आदित्य अंकलचा प्लॅन आधीच बाळासाहेबांना समजला होता, म्हणून ते चिडून आपल्या केबिनमध्ये आदित्य सरांना रागावत होते. हे एका कर्मचाऱ्याने ऐकलं होते. त्यानेच तेव्हा माझ्या कानावर घातलं होतं आणि म्हणूनच तोच जाब विचारण्यासाठी मी बाळासाहेबांना त्या दिवशी बोलावलं होतं. पण त्याआधी मला या सत्यारोही मिल्सबद्दल कळालं होतं. मी मोठा मुलगा असूनही माझ्या नावावर माझ्या जन्मदात्या पित्यानं एक कवडी ठेवली नाही याचा मला प्रचंड राग आला होता. त्यात सत्या मात्र निवांत जगत होता. त्याला आपल्या वडिलांच्या मृत्यूबद्दलही काहीच वाटत नव्हतं. याचा सर्वांचा मला मनस्ताप होत होता. ती मिल माझ्या नावे व्हावी म्हणून मी बाळासाहेबांना गेली 3 वर्ष रिक्वेस्ट करत होतो. या मिलबद्दल ना सत्याला माहीत होतं ना रेवती मावशीला जास्त काही. पण बाळासाहेब तयार नव्हते माझ्या नावावर करायला आणि म्हणूनच मी त्यांचा खून केला. आणि तो खून रागाच्या पोटी मी सत्याविरोधात पुरावे पेरले आणि माझं काम आसान झालं. पोलिसांनी त्याच्यावरच शक घेतला. सावंत सरांनी शेवटचं वाक्य बोलताना आरोहीकडे पाहिलं. ती मात्र सत्याकडे पाहत होती. आपण सत्यावर आरोप करून चूक केली या गोष्टीने तिलाच लाज वाटत होती. तिला वाटतही नव्हतं की सावंत सर, कधी काळी तिने प्रेम केलं होतं ती व्यक्ती अशीही असू शकते. अच्छा, आणि म्हणूनच सत्याला हे सर्व कळालं असेल तेव्हा त्यांनी मारण्याचा तुम्हाला प्रयत्न केला असेल, राईट? आत्ता कुठे धागेदोरे मिळत होते न्यायाधीश साहेबांना. नो सर, मी त्यांना मारलंच नाही. तोच आता इतक्या वेळ शांत बसून आपल्या भावाचे कृत्य ऐकत असलेला सत्या मध्येच बोलायला लागतो. पण व्हिडिओ तर? न्यायाधीश साहेब आता मोबाईलमधील व्हिडिओ सगळ्यांना दाखवत बोलतात, ज्यात असंच वाटत होतं की सत्याने सरांना ढकलून दिलं आहे. न्यायाधीश सर, तुम्ही नीट पाहिला व्हिडिओ तर यात स्पष्ट दिसेल की माझा हात आहे जो तरंगतो आहे हवेत.
आणि थोड्या अंतरावर दादासाहेब कोसळत आहे. त्या 1-2 मिनिटाच्या व्हिडिओचे तो विश्लेषण करत बोलतो. याचा अर्थ असा नाही होत ना की मी ढकलून देत आहे. याचा अर्थ असाही होऊ शकतो की मी वाचवण्याचाही प्रयत्न करत असेल. तो न्यायाधीशांनाच प्रश्न करतो. आता यावर न्यायाधीश साहेबही हुंकार भरतात. खरं तर मला त्याच दिवशी माझ्या एका मित्राकडून या खुनाबद्दल कळालं होतं. तो या घटनेचा साक्षीदार आहे. त्यानेच दादासाहेबांनी बाळासाहेब परांजपे यांना मारायला पाहिलं होतं. तो तिथे जवळ असलेल्या टॉवरमध्ये जॉबला आहे. त्याने दादासाहेब इकडे कसे काय या विचारात पाठलाग केला होता. म्हणूनच हा सर्व उलगडा झाला. आणि जेव्हा त्याने मला हे सांगितले तेव्हा मी खून का केला याचा जाब विचारण्यासाठी कॉल केला असता त्यानेच मला तिथे दरीजवळ भेटायला बोलावलं होतं. आधी मला स्वतःला समजलंच नाही की का, पण मी तरी गेलो होतो भेटायला. तेव्हा दादासाहेबांनी मला माझ्या वडिलांच्या खुनाबद्दल सांगितलं होतं आणि का खून केला याचं रिझनही. माझ्यासाठी ते शॉकिंग होतं. शिवाय दादासाहेबांनी हेही सांगितलं की ते जिच्यावर खूप प्रेम करतात ती त्यांच्याच दुश्मनाची मुलगी आहे. त्यांना गिल्टी वाटत असल्याने ते आत्महत्या करत आहेत. आणि त्याच वेळी त्यांनी माझ्याकडून वचन घेतलं होतं की मी तिच्याशी लग्न करावं. एवढं बोलून त्यांनी त्या दरीत उडी घेतली. मी अडवण्याचा खूप प्रयत्न केला पण ते शक्य झालं नाही. आणि तोच ह्या व्हिडिओमध्ये शूट केला आहे असा प्रसंग. त्याने आरोहीचं नाव न घेता आपल्या दादासाहेबांच्या प्रेमाबद्दल सांगितलं. पण नंतर मग मीच माझ्याबरोबर आलेले फ्रेंड्स जे लांब मी उभे केले होते त्यांना घेऊन त्या दरीत उतरलो. नशिबाने दादासाहेब झाडावर पडले होते पण बराच मार लागला होता. आम्ही लगेच त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी ते कोमामध्ये गेल्याची बातमी दिली. डोक्यावर पडल्याने. माझ्या घरच्यांना काही सांगण्याच्या आधीच मला हा व्हिडिओ आला होता आणि कुणीतरी मला ब्लॅकमेल करत होतं. आणि तेच शोधून काढण्यासाठी मी दादासाहेब कोमात गेल्याचे न सांगता आत्महत्या त्यांनी केल्याचं आणि त्यातच मरण पावल्याचं डिक्लेअर केलं. सर्वांना माझ्यावर विश्वास असल्याने सगळ्यांनी तेच मानलं. त्याने घडलेली घटना पूर्ण सविस्तर सांगितली. आणि मग तो माणूस ज्याने तुम्हाला ब्लॅकमेल केले तो? न्यायाधीश साहेब: सर, तो माझाच माणूस होता. कितीही झालं तरी याला जेलच व्हावी असं मला वाटत होतं. आणि म्हणूनच आधीच मी एका माणसाला हायर केलं होतं की माझ्या मरणालाही हाच जबाबदार असावा म्हणून. पण मरणाच्या दारात असताना जेव्हा मी ह्याची वाट पाहत होतो तेव्हा माझी मलाच लाज वाटायला लागली. आपण खूप चुकीचं वागत आहोत भावासाठी, आपल्या प्रेमासाठी याचा पश्चाताप व्हायला लागला होता. आणि म्हणूनच मी आधी जरी ठरवलं असलं तरी त्यावेळी मी मनापासून उडी मारली होती मरण्यासाठी. पण माझं नशीब बघा ना सर, असं म्हणून सावंत सर ढसाढसा रडायला लागले. आता सर्वच क्लिअर झालं होतं. आरोहीच्या डोक्यावरचे सत्याच दोषी आहे हे काळे ढग हटले होते पूर्णपणे. कोर्ट आदेश देत आहे की इन्स्पेक्टर सत्या हे निरपराध असल्यामुळे त्यांना जेलमधून मोकळं करत आहे. पण पूर्ण माहिती न घेता त्यांच्यावर कारवाई केल्याने आणि अपुरे पुरावे कोर्टाला पेश केल्याने इन्स्पेक्टर आरोहींना 10,000 रुपयांचा जुर्माना भरण्याची शिक्षा देऊन ही केस इथेच क्लोज करत आहोत. तसेच ACP सावंत यांना पोलिसांची दिशाभूल आणि बाळासाहेब परांजपे यांचा खून केल्याने जन्मठेपेची शिक्षा देत आहे. तर पोलिसांनी आत्ताच काही गोष्टींचा उलगडा झाल्याने इन्स्पेक्टर आरोही यांच्या आईवडिलांचा खरंच अपघात झाला की हाही खून आहे हे शोधून काढावा असा आदेश देत आहे. आणि हे कोर्ट आजच्यासाठी इथेच थांबत आहे. न्यायाधीश आपला फैसला सांगून निघून जातात. सत्यावरच शंका घेतली, प्रेमावरच अविश्वास केला. आता जेव्हा खरा गुन्हेगार समोर आला तेव्हा आरोहीला काय वाटलं असेल? पुढच्या भागात हेच पहा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत सांगा आणि सबस्क्राईब करा पुढील भागासाठी. पुन्हा भेटू एका नवीन सत्याच्या शोधात. धन्यवाद.